काटकोन असो किंवा कोणताही त्रिकोण क्षेत्रफळ काढण्यात तुम्हीच व्हाल किंग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची मराठी लेक्चरवाली आणि आज आपण सोडवणार आहोत सराव संच 46 मधील काही महत्त्वाचे प्रश्न. तर बघा, सराव संच 46 सोडवत असताना आपल्याला दोन सूत्रांची गरज लागणार आहे. पहिला आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ, ते किती असतं रे? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आणि काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे किती असतं रे? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. तर विद्यार्थी मित्रांनो, चला काय करूया, प्रश्न पहिला सोडूया. बघा, एका दिनदर्शिकेच्या पानांची लांबी 45 सेमी व रुंदी 26 सेमी आहे, तर त्या पानाचे क्षेत्रफळ किती? चला, जे काही प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी काय करूया. बघा, पानाचे क्षेत्रफळ, आता जे काही पान आहे ते कसं असतं रे? आयताकृती असतं, म्हणून पानाचे क्षेत्रफळ काय येणार आहे? बघा, पानाचे क्षेत्रफळ बरोबर काय येणार आहे? लांबी गुणिले रुंदी. तर बघा, लांबी किती आहे रे? तर लांबी आहे 45 आणि जी काही रुंदी आहे ती किती आहे रे? 26 सेंटीमीटर. किती आहे रे? 26 सेंटीमीटर. चला काय करूया, आपण गुणाकार करूया. इथे बघा, इथे बाजूला गुणाकार करूया. 45 गुणिले 26. बघा, 6×5 = 30, हातचा गेला 3, 6×4 = 24, 24 अधिक 3 बरोबर काय आले रे? 27. 6 गुणलं म्हणून इथं आला 0. त्यानंतरनं काय येणार आहे? 2×5 = 10, म्हणजेच इथं आला 0, उत्तरामध्ये 0, हातचा गेला इथं 1. त्यानंतर 2×4 = 8, 8 अधिक 1 = 9. तर ह्या दोघांची जर बेरीज केली तर काय येणार आहे? 0 अधिक 0, 0 अधिक 7, 7, 9 अधिक 2 बरोबर 11. म्हणजेच इथे जी काही लांबी आणि रुंदी आहे ती किती आली रे? 1170 चौरस सेमी. काय आहे रे? चौरस सेमी. कारण क्षेत्रफळ लिहिताना काढताना नेहमी चौरस हे एकक वापरायचं. म्हणजे जे काही दिनदर्शिकेचं जे काही पानाचं क्षेत्रफळ आहे ते किती आहे? 1170 चौरस मीटर. हा गुणाकार मी केलेला आहे. जर तुम्हाला 26चा पाडा येत असेल तर तुम्ही 26 नाही 45ला गुणू शकता. लक्षात आलं का? त्यानंतर प्रश्न दुसरा काय आहे? बघा, प्रश्न दुसरा, एका त्रिकोणाची उंची किती आहे रे? 3.6 सेंटीमीटर व पाया 4.8 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? आता बघा, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं रे? तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता बघा, पाया किती आहे रे? तर पाया आहे, लगेच किमती घालून ठेवूया, 2 गुणिले पाया किती आहे? 4.8 गुणिले उंची किती आहे? 3.6. पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? ह्या दोघांचा गुणाकार करावा लागेल. नाहीतर मी काय करू शकते? बघा, हे जे काही 2 आहे ह्या 2ने काय करू शकते? 48ला भाग देऊ शकते. म्हणजेच काय होणार आहे? बघा, इथे जर मी केलं तर बघा, 2×1 = 2, 2×2 = 4 आणि 2×4 = 8, म्हणजे 2×4 = 8. हे उत्तर आलं 2.4. तर पहिल्यांदा ह्याचा काय करावा लागेल रे? गुणाकार करावा लागेल. इकडे बाजूला काय करूया? गुणाकार करूया. इथं काय राहिलं? बघा, 2.4 गुणिले 3.6 ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर काय येणार आहे? बघा, मी काय केलं, 24नं काय केलं? 3.6ला जर गुणलं तर काय येणार आहे? 24 सख काय येणार आहे? 144. काय येणार आहे? 144. इथं आले 4, हातचा गेला 14. बघा, 24 त्रिक 72, 72 अधिक 14 काय येणार आहे? 72 अधिक 14, तर ते येणार आहे 86. काय येणार आहे रे? 86. म्हणजेच आता बघा, आपल्याकडे काय आहे रे? 2 दशांश चिन्ह, म्हणजेच काय इथे आहे 1 दशांश चिन्ह एका अंकानंतर, त्यानंतर हे सुद्धा काय आहे? दशांश चिन्ह एका अंकानंतर, म्हणून आपल्याला दशांश चिन्ह हे काय करावं लागेल रे? 2 अंकानंतरनं द्यावं लागेल. म्हणजेच इथं काय येणार आहे? 8 दशांश चिन्ह 64 चौरस सेमी. काय येणार आहे? चौरस सेमी. इथे आपण काय करतो रे? त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढतोय, त्यामुळे आपल्याला इथे चौरस हे एकक लिहावं लागेल. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? काय केलं मी? जे काही पाया आणि उंची आहे त्यांच्या किंमत ठेवून जे काही गुणाकार आहे ते मी काढलं. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता प्रश्न तिसरा काय आहे? बघा,
एका आयताकृती भूखंडाची लांबी 75.5 मीटर व रुंदी 30.5 मीटर आहे. त्यांचा दर 1000 रुपये चौरस मीटर असल्यास त्या भूखंडाची किंमत किती? आपल्याला काय करायचं बघा, जे काही भूखंडाचे क्षेत्रफळ म्हणजेच भूखंडाचे क्षेत्रफळ किती येणार आहे बघा. भूखंडाचं क्षेत्रफळ म्हणजेच काय, लांबी गुणिले रुंदी. आता बघा लांबी किती आहे रे, 75.5. काय येणार आहे 75.5 गुणिले रुंदी किती येणार आहे तर 30.5. काय येणार आहे 30.5. आता काय करूया, हा गुणाकार मोठा आहे तर एका बाजूला इकडे करून घेऊया. तर काय येईल बघा रे तो, तर इथं येणार आहे 75.5 गुणिले काय येणार आहे 30.5. बघा 5 5 25 5 हातचा आला 2, 5 5 25 25 अधिक 2 काय येणार आहे 27 7 हातचा आला 2. त्यानंतर बघा 7 5 35 35 अधिक हातचा 2 म्हणजेच काय आलं रे 37. काय आलं 37. आता बघा 5 न गुणलं म्हणून इथं आलं 0. त्यानंतर हा जो काही 0 आहे ह्या शून्यानं जर मी ह्या तिन्ही अंकाला गुणलं तर उत्तर येणार आहे 0 म्हणून मी इथं दिला 0. लक्षात आलं का, 2 0 कसे आले, हा 5 न गुणलं म्हणून हा इथे 0. ह्या शून्याचं उत्तर काय येणार आहे 0 म्हणून मी इथं 0 लिहिलं. चला आता 3 ने 5ला गुणूया. काय येणार आहे बघा, 3 5 15 5 हातचा आला 1. काय आला हातचा आला 1. बघा पुन्हा 3 5 15 15 अधिक 1 16 16 6 हातचा गेला 1. त्यानंतर 7 3 21 21 अधिक 1 काय येणार आहे 22. काय येणार आहे 22. चला ह्यांची करूया बेरीज. बघा 5 अधिक 0 5 7 अधिक 0 7 7 अधिक 5 बरोबर 12 2 हातचा गेला 1. 6 अधिक 3 9 आणि हा हातचा आहे 10 म्हणजे इथं आला 0 इथं गेला 1 म्हणजे 2 अधिक 1 बरोबर 3 आणि हे 23. आता बघा इथे जे काही दशांश चिन्ह आहे किती आहे रे 2 घरानंतर, म्हणून मला काय करावं लागेल 2 घरानंतरनं दशांश चिन्ह द्यावं लागेल. तर बघा त्या भूखंडाचे क्षेत्रफळ आहे ते किती येणार आहे तर ते येणार आहे 2302 दशांश चिन्ह 75 चौरस मीटर. काय येणार आहे चौरस मीटर, कारण आता आपल्याला कशामध्ये दिली रे मीटरमध्ये दिलेली आहे. तर आता बघा भूखंडाचे जी काही किंमत आहे ती किती दिली आहे, एका चौरस मीटर बरोबर किती आहे रे 1000 रुपये. तर बघा भूखंडाची किंमत काढूया. काय येईल बघा भूखंडाची किंमत, भूखंडाची किंमत बघा भूखंडाचे क्षेत्रफळ किती आहे रे तर 23,302 दशांश चिन्ह 75 गुणिले किती आहे रे, जो काही त्याचा दर आहे तो किती आहे रे 1000. काय येणार आहे 1000. आणि जर 1000नं मी जर गुणलं तर काय होणार आहे, हा जो काही दशांश चिन्ह आहे हा निघून जाणार आहे. म्हणजेच काय 2302 दशांश चिन्ह 75 ह्यामध्ये काय राहणार आहे बघा 23 आणि हे काय होणार आहे, हा जो काही दशांश चिन्ह निघून जाणार आणि इथं काय येणार आहे 750 हा गुणाकार. लक्षात आलं का, म्हणजेच त्या भूखंडाची किंमत काय येणार आहे बघा 23 लाख आणि 2750 रुपये. किती येणार आहे 23,02,750 रुपये. लक्षात आलं का, 1000नं मी जर गुणलं तर काय होणार आहे, हे जे काही 2 शून्य आहेत इथले 1 2 हे इथले निघून जाणार आहे. हा काही दशांश चिन्हाच्या पुढचे 2 शून्य हे निघून जाणार आहे आणि हा फक्त 1 शून्य इथे ॲड होणार आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच त्या भूखंडाची किंमत किती आहे 23,02,750 रुपये. लक्षात आलं का.